संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे: अधिकार तैसा करूपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालाण, घालिता ते कोण कार्यसिद्धी. तुका म्हणे फासे वाघुरा कुऱ्हाडी, प्रसंगी तो काढी पारधी तो. समाज प्रबोधन करणाऱ्या विचारवंताला काही पथ्य पाळावी लागतात. ज्यांना एखादा विशिष्ट विचार सांगायचा, त्यांना तो व्यवस्थितपणे पेलता येईल की नाही हे प्रथम पाहावं लागतं. प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना एखादा शिक्षक जागतिक आर्थिक परिस्थितीबद्दल काही सांगू लागला तर ते हास्यास्पद ठरेल. देणाऱ्यापाशी तारतम्य पाहिजे आणि घेणाऱ्यापाशी पात्रता असली पाहिजे. लहान मुलांना एखादी गोष्ट सांगताना त्यांच्या पातळीवर जाऊन ती सांगितली तरच मुलांचं मनोरंजन होईल. त्यांच्यासमोर तत्त्वज्ञानातल्या एखाद्या प्रमेयाचं निरूपण करणारा पंडित कितीही मोठा असला तरी तो व्यवहारशून्य आणि मूर्ख ठरेल. तुकारामांनी लोकमनाचा सूक्ष्मपणानं वेध घेतलेला होता. जे सांगायचं ते अनुरूप दृष्टांताच्या आधारानं साध्या सुलभ पण प्रसादपूर्ण भाषेत स्पष्ट केलं पाहिजे याची जाण त्यांना होती. त्यांचा प्रत्येक अभंग प्रसाद गुणानं नटलेला आहे, अर्थवाहक आहे. जनसमुदायासमोर कीर्तन करताना समाजातल्या भिन्न भिन्न थरातले लोक आलेले असतात यांची त्यांना कल्पना होती. शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा वर्ग मोठ्या प्रमाणात तुकोबांच्या कीर्तनाला उपस्थित असायचा. त्यांच्या जीवनानुभूतली उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन ते आपला विचार लख्खपणानं मांडत असत. क्लिष्ट आणि बोजड अशा पंडिती चर्चेला त्यांच्या अभंगात अवसर नसायचा. त्यामुळंच तुकाराम हे लोककवी झाले. लोकभाषेतून लोकप्रबोधन करणारा लोकांचा प्रतिनिधी असलेला हा संत आणि कवी लोक उद्धारक बनला. कारण लोकांना काय आणि कसं द्यावं हे त्यांना कळलेलं होतं. म्हणूनच ते म्हणतात, ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याला आम्ही उपदेश करतो. कोणाच्या माथ्यावर किती ओझं द्यावं हे पाहिलं पाहिजे. हत्तीच्या अंगावर घालायचे वस्त्रालंकार मुंगीच्या अंगावर घालता येतील का? तो प्रयत्न शहाणपणाचा ठरेल का? शिकार करणाऱ्या पारध्याजवळ फासे, जाळं, कुऱ्हाड वगैरे शस्त्र असतात. ज्यावेळी जे शस्त्र आवश्यक असेल तेच तो वापरतो. म्हणूनच ज्याला पेलता येईल त्याला ते द्यावं लागतं. तुकोबांचं समाजमनाचं अध्ययन कसं खोल होतं याचं दर्शन या उद्गारातून घडतं. या प्रकारचं सामाजिक भान मोठमोठ्या पंडितांनाही असत नाही. कारण पंडित हे केवळ ग्रंथोपजीवी असतात. लोकमनाशी ते कधीच संवाद करत नाहीत. तुकोबा म्हणजे लोकसागरावर आलेली एक प्रातिनिधिक लाट आहे. लोकभाषेतून बोलणं ही सहज गोष्ट देखील पूर्वीच्या काळात धर्मपंडित आणि आचार्य करत नव्हते. न समजणाऱ्या संस्कृतातून जडजंबाल भाषेतून विद्वत्तेचं प्रदर्शन करत ते लोकांसमोर बोलत असत. लोकांना पांडित्याचा दबदबा वाटायचा, पण प्रत्यक्षात त्यांना त्यांची प्रवचनं कळत नव्हती. बुद्ध, महावीरांनी, पुढं बसवेश्वरांनी, महानुभव पंथाच्या साधू संतांनी आणि भागवत संप्रदायी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांनी लोकांच्या भाषेतून साध्या सोप्या शब्दातून धर्मविचार सांगायला सुरुवात केली. ही क्रांती होती. तिचा परिणाम म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाचाही धर्माशी संबंध जोडला गेला. देव आणि धर्म ही विशिष्ट लोकांची मिरास न राहता त्यावर स्त्री शूद्रांनाही हक्क सांगता येऊ लागला. अधिकार तैसा करूपदेश हे तत्त्व त्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं. लोकशिक्षणाच्या दृष्टीनं या तत्त्वाची महती कोणीच नाकारू शकणार नाही. ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्ग, नाममार्ग हे देखील मुक्तीला सहाय्यक होतात हे सांगून सामान्य लोकांना तुकोबांनी नामभक्ती शिकवली आणि उदात्त विचारांचा समाजात प्रसार केला. तुका झालासे कळस या उक्तीतलं हे मर्म आहे. समाज प्रबोधन करताना पांडित्यापेक्षाही प्रेमाचा, सहानुभूतीचा उपयोग अधिक होतो. विद्वत्तेचे शब्द, जडजंबाल भाषा सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाते.
अशा भाषेतली प्रवचनं केवळ ऐकायची असतात आणि सोडून द्यायची असतात. तुकाराम हे तर लोकविलासी कमल होते. या कमलाचा सुगंध साऱ्या समाजासाठी होता. तुकोबांच्या भाषेत जड पांडित्य नाही, प्रेमळ वत्सल वृत्तीचे परिणामकारक साधे सुलभ शब्द आहेत. कोमलता आहे, तशीच कठोरताही आहे. ज्या लोकांसाठी त्यांची कीर्तनं प्रवचनं आहेत, त्याच लोकांची भाषा तुकोबा बोलतात. त्यामुळं हजारो अंतःकरणांना ते रोमांचित करतात. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करायलाही विसरू नका हं.